याचं काय चुकलं होतं बरं? फक्त रस्त्यावर उभं होतं आणि एका क्षणात त्याचं सारं आयुष्य बदलून गेलं. एका गाडीने दिलेल्या धडकेमुळे पायाला खूप जास्त सूज येऊन गंभीर दुखापत त्याला झाली होती. त्या रात्री तो आमच्या शेल्टरमध्येच होता. वेदना होत्या, त्रास होता, पण आम्ही त्याला एकटं नाही सोडलं. दुसऱ्या दिवशी आम्ही याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर कळलं की साधी सूज नव्हती. जखमेमुळे आतमध्ये खराब झालेलं रक्त जमा झालं होतं आणि पायाची अवस्था गंभीर झाली होती. मग सुरू झाला उपचारांचा प्रवास. 3 दिवस सतत ट्रीटमेंट, ड्रेसिंग आणि त्यासोबत वेळेवर खाऊ पाणी. आता त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसते आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा जगण्याची आशा दिसते. पण तो अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीये. जोपर्यंत तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत याची जबाबदारी ही आमची. कारण त्याला आपलं दुःख सांगता येत नाही, पण त्याला सुद्धा जगायची आशा आहे. आणि एखाद्या मुक्या जीवाला जगण्याची संधी देणं यापेक्षा मोठी माणुसकी काय असू शकते. यांना आवाज नसतो, पण यांचं आयुष्यही तितकंच मौल्यवान असतं.